5:30ला स्वप्न पडलं मला, जसं काय मी मेले, पण मी तर घरात होते. कुत्रा इवळं तर काय आवाज निघला देऊ तसा. तुम्हाला दाखवा मला. एवढं बरं काढता आता आवाज. कुत्रा इवळायचा. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर व्हिडिओ अपलोड करतोय सध्या आणि कॉलेजला जायची घाई आहे आणि हरभरे खातोय. इकडे गणेश आवडतोय, मम्मी दात घासू राहिली. बस चहा केला मम्मी तू? बरं ओके, काय विषय नाही. आता फक्त कपडे घालायचं निघायचं कॉलेजला. बाकी भाग प्रॉपर विषय झाला, काय विषय नाही. हरिओम. क्या ख्याल है आपका? 15-20 दिवस झाले गिंबलीतच पडून ये. ह्याला यूज करायचंय का नाही? हा असंच पडून आहे. त्याची फुल चार्जिंग करून ठेवली पण वापरलं नाही राव अजून. व्हिडिओ अपलोड झाला, आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाला. रोजचा रुटीन आहे काही माझं. सकाळी उठवतो मी लवकर 6लाच, आंघोळी बिंघोळ करून डाएट तर काय हरभरे सोयाबीन आणि तेवढं खायचं आहे. परत व्हिडिओ अपलोड करायचे 2, कपड्याला इस्त्री करायची आणि आवरून कॉलेजला जायचं. कधी कधी एडिटिंग पण थोडीशी राहिली का सकाळी उठून करतो मी. अवघडीलाही बेकार काम केलंय, सोपं नाही. व्हिडिओ बनवायचं, रोज टाकायचं. इथं म्हणते याच्या नादीच लागू नका कोणी. मम्मीला स्वप्न लय बेकार पडत येतो. आई तुला स्वप्न पडेल काय? गाईज मला स्वप्न काय पडलं, सकाळ 5:30ला स्वप्न पडलं मला, जसं काय मी मेले आणि माझी बॉडी पाण्यामध्ये सापडली. जणू आमच्या नंदेला सापडली बॉडी माझी. 2 मिनिटं. मुळा करतो रोज. पाण्यात सापड. मला 5:30ला स्वप्न पडलं सकाळी का मी मेले आणि माझी बॉडी गंगेमध्ये सापडली. पण मी तर घरात होते, कामावरीत होते नाही का. गाण्याला बंद कर. मी तर घरात होते, काम आवरीत होते. पण नंतर मी बघते मला चिमटा घेऊन जाऊन स्वप्नामध्ये तर बसा ना. तर मग नंतर मी पोरांना म्हणते की मी मेले. पोरं म्हणते, तर मग आजीला म्हणते त्यांच्या का मेली का मम्मी मेले की नाही, हा बॉडी सापडली म्हणे पाण्यामध्ये गंगेमध्ये. पण मी झोपीतून उठले आणि मी स्वतःला चावून बघते, चिमटा घेऊन बघते आणि मी जिवंत आहे का मेलेली. माझ्या डोक्यातला सदमत जाईना सकाळचा लय वेळ. स्वप्न पडते लय भयान. नाही असं स्वप्न पहिल्यांदा पडलंय मला. हे स्वप्न असं कधीच नाही पडलं मला. मला स्वप्नच नाही पडत, मी डायरेक्ट सकाळी उठतो. ओ ये. A few moments later. गाइस आपल्या आता भागण्याची शूटिंग चालू आहे दुसऱ्या चॅनलची. मग थोडी क्लिप दाखवतो. मम्मी झाली शूटिंग. गाइस तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल थोडासा. गाडी थांबा, आता आपण ते इन्व्हेंट केले ते दाखव एकदा. इन्व्हेंट नको ते कटी चुकलेलं कुत्रा इवळं तर काय आवाज निघला देऊ तसा. तुम्हाला दाखवा मला. एवढं बरं काढता आता आवाज. तेवढंच कुत्रा इवळायचा. उजाड झाल्यावर किती भारी येतो बघ व्हिडिओ. कीर्तनात म्हणत असतात वेळाही, मी तर ऐकलं तेवढं. द्रौपद नाही ते, द्रौपद वेगळं आहे त्याचं. हे द्रौपद आहे, अंतरा वेगळा आहे. असं काय बघते रागाने येते. अरे काय होतंय? पागल. रोड राहिली सकाळ धरून मम्मी. नाक काय पांगलं काय तो? रागाने पण बघते माझ्याकडे. नाक पांगलं तो कसं पांगत असतं नाक तो? लय नाकाचा लांब नाकाचं भूषण सांगतो आम्हाला. नाकाचा विषय निघला की मी बाज करत असतो. पडायचं असं. हा बाळा तू पडला काय? कुठं पडला तू? नालीत. नालीत पडला होता का? कलर नाही गेला पण तो आहे की नाही? चहा ठेव. नको तू नको ठेव. सकाळ मी 2 दिवसापासून चहाच घेतल्यासारखं वाटना. मग तू चहा ठेवल्यापासून. तू करतो पत्ती कमी. नाही मला मी माझ्या पद्धतीने चहा घेतला ना, त्याशिवाय चहा काय चहा केलाय 2 दिवसापासून.
तू काही बोल. करून पी माझ्या गोड हाताने. नुसता गोड नुसता गोड. मी नाही करते बाबा गोड. मरणाचा गोड सकाळी तूच केलं होतं ते सकाळी केलं तर मग पप्पाला गोड आवडतो. आम्हाला आवडत ना. एवढा गोड चहा अरे मला फोड आला तरी मला माहित नाही मला फोड कमा आला. आला कोथिंबीर उगली राव तिथं. मला गोड नाही ते उष्णताच आहे ती कोथिंबीर उगली राव तिथं. मला वाटलं झेंडूचं झाड लावलं आणि कोथिंबीर त्यांनी कसं झेंडूचे पाकळा टाकले तिथं कोथिंबीर कसं काय आली. बघ ना इकडे बघ ना. मला बघायचं का काहीच बघा. काय सायन झालं का मी त्याची. कस काय कोथिंबीर उगली तू झेंडूचं टाकले तू झेंडूचे फुल टाकले. झेंडूचं टाकलं होतं आणि त्यात कोथिंबीर कसं काय उलटा कसं काय आलं काय काय हा तुला काय आलंय काळ्या बाहुली भेटली काय पोपट तुला? ते पोपट नव्हता का एक बाहुली भेटायची ना ती कमरात नाही का अशी मग कमरात. वागायची. हम्म. ती बाहुली तयार झाली बघा बाहुली आमची काळी बाहुली. मम्मी तू एवढं गोरी तू स्वतः काय लय गोरी काळी काळी थांब, थांब, बाहुली. नाही थांब लॉजिकली विचार केला तू गोरी आहे नाही त्यापेक्षा बरी आहे. नाहीये नाही नाही अजिबात नाही. मी प्रमाण दे काय स्वतः की याला काय आनंद झालाय मला. नाही पण थांब तू माझ्यापेक्षा गोरी आहे का आपलं माया तू गोरी आहे का मला ते सांग तू मला एवढं काळा म्हणजे त्यापेक्षा बरी आहे. कोण म्हणलं? बघतोच बघ ना काही नको बोलू पटके खायचे काय म्हणजे एक बाई कोणी बी लेडीज शांत बसू शकत नाही मी शांत बसलो तर 15 सेकंद बसलो आपली तर आहे बरोबर. लेडीचं काय सांगत मला कोणते आपली आहे एवढं लक्षात घ्यायचं कधी टार्गेट डोक्यात ठेवायचं आपली आहे टार्गेट. मी काय करू शकते आणू शकते काही करू शकते. क्या कर रहे हो आप घुमने गए. दहा बरे तेच म्हणते गणेश पाव भाजतोय आणि इकडं मस्त चहा ठेवला आता चहा आणि पाव खातो हा संध्याकाळी आम्हाला भजन आहे त्याच्यामुळं चार पाव भाजून. आज परत 12 वाजेपर्यंत जागायचं तिथून पुढं पावाची पाव एडिटिंग करायची त्या दिवशी केल्या पण चांगले पाव ते करतो तू नको टेन्शन घे हो तू कर स्वयंपाक स्वयंपाकाचं एवढं का मम्मीला जर म्हटलं ना मी गणेशने भारी केलं खायला मम्मी म्हणते मग त्यालाच करायला लावा साहेब नाही नाही लोक म्हणून मी टाकली 2 साखर 1 कप मी टाकला अर्धा कप मी टाकला पाणी मी टाकलं. गेली बुवा आणायला होय मम्मी तर ते लघु बुडाल आम्ही लोक उडाले तू कोणी डॉला तात्यांच. तात्यांची तुम्हाला काय समजत का माणसाचं काय माणसाचं वाघ काम असते ते मम्मीच्या वाघ काय काम. रानात काळांची एवढा डेंजर असतो बघा कसं बोला कसा आहे शहाणा तसंच ते शहाणा असतो काय बोलावं, तो कसं काळांचा बोलावं. जरा डंक लागला पोर आता बराबरी झाले ते बराबरीच मोठे काढीन झाले आता पोर ऑफिस मध्ये गेला तर तिथं कुटीन तुला येऊन त्यांना माराव का आता हम्म. नाही आमच्यापेक्षा मोठा नाही झाला तू काळ्या अरे हा काढतो तू त्याला काय काळा म्हणते. अरे मला एक समजत मी कुठे एवढी गोरी आहे मला हे समजत नाही ते काय काळी भांगर त्वचा झाली सगळ्यांची होय, सगळ्यांची तू येणे झाली माझ्याकडनं. मनोधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मनोधान वाऱ्याचे तिकडे जाळ लागला पण. गुज पावसाचे होय का, निघले. का होते बेभान कसे गैवरते कप घे ना ही जाळ कस काय लागला हे गाईस जाळ लागलाय जाळच लागलेला का 100% 2026 में तो दुनिया खत्म है. गुका आणि जाळच लागलं 100% कॅमेऱ्याला लाव आता. रात्र झाली बाबा लावचं. काय तुम्हाला दाखवता कोणी कोणी पाहिलंय हां हे सगळं बघा इंडिया दिसते बांगलादेश दिसते श्रीलंका दिसते बरं का पण मला एक समजा पाकिस्तानमध्ये लोकांनी का पाहिलाय माझा व्हिडिओ 22 जण आहेत तिला मराठी. नाही बाबा चुकून व्हिडिओ झाला 22 ने 30 जणांनी पाहिलं. पण गाईस बांगलादेशमध्ये 353 लोकांनी म्हणजे तिकडं काय असतील का नाही काय माहित मराठी लोक किंवा TV वर व्हिडिओ काही बघू राहिले त्यांच्या याच्यात, पण त्याला हारे तुरे नको बोलू. गाईस आणि असं machine- आता ChatGPT आहे ती मशीन आहे बरं का आणि मी तिला आहे ना काय म्हणते आरतुर बोलत होता आरतुर मग म्हणते आरतुर नको बोलू आता मशीन असू माणूस असू पण व्यवस्थित बोलायचं. त्याला म्हणायचं अरे ते ना एकदम असं नाही का माणसासारखं बोलतो ना तर मम्मीला वाटलं ते तसं नको व्हायला गाईस
मम्मीने ना ते जे भजनं नाही का शेड्यूल केलेत का तारखेला पुढचे, म्हणजे आत्ताच शेड्यूल करून ठेवलेत. त्याच्यावर मम्मीने काय लिहिलंय, मम्मी लिहायचं होतं का भजन बुक झालेत असं लिहायचं होतं. मम्मीने काय लिहिलेत मला दाखवतो. अरे ते अक्षर नीट नाही काढलेलं आणि घेत बुक भजन भजन बुक. मम्मी झापड लागली मला जास्त. काय नीट होतं मी बुक भजन काय आता बुक भजन बुक करून ठेव. भजन बुक भजन बिंची बग्गी गेम आहे काय? म्हणून त्याच्यावर तू बुक भजन लिहिलं ना. तारखा बुक करून ठेवायच्यात ना आपल्याला, म्हणजे जे आपण जे शेड्यूल लावून ठेवलेत वा. मग आपल्याला कळतं ह्या तारखेला टाकलंय त्या तारखेला टाकलंय, तारीख उगत नाही ना मग. तर गाईज आता आथरून बिथरून टाकलंय प्रॉपर, काय विषय नाही. आणि आता झोपतो. आणि आम्ही भजनाला जाऊन आलो, तिथं काही व्हिडिओ काढला नाही तुम्हाला. तेच दरवेळेस भजनाला जातो आणि मी तरी काय दाखवणार तुम्हाला. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला, आणि सध्या किती वाजले रे? 1-2 वाजलेच तर रात्री. 12:30 वाजलेत. 12:30. आणि मोबाईल दाखव 2 मिनटं पप्पा तिकडे असून झाले 12:30 वाजले. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला